ते निराशा, चिंता, निराशा अनेक गोष्टींना त्यांना बळी चढावे लागते. माझ्या शाळेतील लोक म्हणतात की एकत्र कुटुंबामध्ये आपल्या अन्नाची परीक्षा असते. तर मी त्यांना सांगू इच्छिते की जर एकत्र कुटुंबामध्ये अन्नाची भासत नाही, त्यात खाणारी लोक जास्त असेल तर अन्न खाणारी लोक जास्त असेल तर तिथे कष्ट करणारे लोक पण जास्त असतात. आपण एखादी मुलगी जर शिकायला बाहेर गेली असेल तर एखादी मुलगी जर बाहेर शिकायला गेली असेल तर त्याच्याकडे लक्ष ठेवायला काका काकी अनेक लोक असतात व त्या मुलीला छेडछाडी करून त्या मुलीसोबत करू शकत नाही. मी आताचं उदाहरण देते तर बीड तालुक्यातील एक गाव तेथे एकत्र कुटुंबामुळे त्यांनी